नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज निघालो मुंबईला आम्ही. खूप काम बाकी आहे इथं, तरी पण जाणं खूप गरजेचं आहे तिकडं. पण आता 4 दिवस झालं आम्ही आलेलो इथं. अजून तरी पण 7-8 दिवसाची गरज आहे इथं. हे बघा, हे काम अर्ध्यातूनच टाकून चाललेलं आहे सगळं. हे काही नीट केलं नाही सगळं. आता घर तर पडायलाच आलेलं आहे, विशेष नाही घराचा. 100% ते घर पडणार. पूर्ण भिंती खचल्या गेलेल्या आहेत. इथं राहण्यासारखं नाही, राहू शकत नाही इथं. त्याच्यामुळं निघालोत आम्ही आता. आणि पोरं तिकडं दोघंच आहेत, ते हातानेच करून खातात. त्यांचा सारखा फोन येतो आहे, मम्मी ये. पण जे अर्जंट काम होतं ना, सर्वे बिरवे घराचं, ते झालं आहे सगळं. आता थोडंसं राहिलं आहे, पण इथं राहणं खूप गरजेचं आहे. 4-8 दिवस अजून. पण न विलाज आहे. आता तिकडलं पण बघायला लागतं, इकडलं पण बघायला लागतं. धावपळ होतील, त्रास पण होतो आहे तेवढा. पण आता जे आहे ते बरं आहे. आता काय करणार, असं नव्हतं सगळं व्हायचं, पण ते झालं. काय करणार त्याला. आणि इथं राहायचं म्हणलं म्हणजे रिस्की आहे राहायला इथं. हे पूर्ण घराच्या मागून खोदून गेला आहे रस्ता सगळा, त्याच्यामुळे इथं राहायचं मन व्हायना. तिथं म्हणजे घरात थांबू शकत नाही इथं. त्याच्यासाठी निघालो तर आम्ही. आता इथं सगळे म्हणतात इथं राहू नका तुम्ही, घराचं सांगता येत नाही, कधी पण ते पडू शकतं आहे घर. त्याच्यामुळं आम्ही निघालो तर आता. गाडी नाही आलेली अजून, वाट बघतो. तर जाणं तर खूप गरजेचं आहे. इथं करमत पण नाही आता, असं झालं. इलाज नाही त्याला. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. वाईट पण वाटतं हे सगळं सोडून जायला. पसारा सामान सगळं तसंच आहे घरामध्ये. सगळं सामान तसंच आहे, जसं ना तसंच आहे. आता बघू, जे पुढच्या महिन्यात येऊ, 2-4 दिवस जे होईल ते होईल. पण घरी जाणं आताच्या कंडिशनला खूप गरजेचं आहे. आणि शिवाय काय झालं आहे, माझ्या कामात पण मला सुट्ट्या नाही आहे इथं, म्हणून मला घरी जाणं गरजेचं आहे. कामात गेल्या वेळेस होते 15 दिवस होते गेल्या वेळेस इकडंच, आणि काय मध्ये 2-3 दिवसच कामाला गेले फक्त. आणि तेवढे थिकून असा फोन आला की इकडे यावं लागलं. म्हणून आता जास्त दिवस सुट्ट्या करू देत नाही, तिथला प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि आता काय 2 दिवस झालं थोडं दाजीला बरं वाटत नाही आहे. सकाळपासूनच जरा त्यांची तब्येत खराब झाली आहे जरा, म्हणून जावं लागणार. आता हे काम बघा ना, अर्ध्यातूनच काम टाकून चाललेलं आहे. कामाला JCB वगैरे इथंच उभा आहे, हे बघा. पण आता इथं आम्ही पाहिजेत. आपण इथं असल्याच्या नंतर व्यवस्थितपणे करून घेऊ, पण थांबूनच जमत नाही, असं झालेलं आहे. सांगितलं आहे कोणाला तरी व्यवस्थित करून घ्या म्हणून, त्यांनाच सांगितलं आहे. मला जावं लागेल म्हणलं, माझं जाणं खूप गरजेचं आहे. पुढच्या महिन्यात बघूया म्हणलं. इथं राहणं, व्यवस्थित करणं. हे वट्टा बिट्टा सगळा वाहून गेलेलं आहे. नाही, घराचं पूर्ण वाहून गेलं आहे. खड्डे पडले तर सगळे. हे खड्डे भरून घेणं, आपण इथं असल्या गोष्ट वेगळी असते. आपल्या हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आपण. पण थोडीशी दाजीची तब्येत खराब आहे, त्याच्यासाठी जाणं खूप गरजेचं आहे, जावंच लागणार आहे. आणि वावरातून रस्त्याचं काम चालू आहे ना, हे काम पण अर्धत थांबल्या गेलं आहे. ती JCB खराब झालेली जरा थांबल्या गेले. आता ते 2 दिवस लागेल म्हणले. 2 दिवसात मला इथं थांबू वाटाणं. ह्यांची तब्येत ठीक नसल्यानं थोडंसं टेन्शन येतं मग मला. त्यांची गोळ्याची फाईल वगैरे सगळे तिकडं राहिलेले आहे, आणि दवाखाना ह्यांचं तिकडं चालू आहे ना. पण थोडं नाही म्हणजे जास्त टेन्शन यायला लागलं मला आता, की असं वाटतं आहे कधी जाईन मी इथून. त्याच्यापेक्षा इथं पण गरजेचं आहे, आणि तिकडं जाणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्यात त्यांची तब्येत ठीक नाही, ते डोक्याला टेन्शन होऊन बसले मोठं. आता बघते काय होतं आहे काय नाही ते. तिथं म्हणते तर जाऊ, जरा थांबून जाऊ, पण थांबून जमणार नाही. तब्येत ठीक नाही म्हणल्याच्यानंतर थांबून जमणार नाही. इथं काय दवाखान्याजवळ नाही, तर इथं लांब जावं लागतं दवाखान्यामध्ये. आणि त्यांची ट्रीटमेंट तिकडं चालू ना, त्याच्यासाठी इथं दवाखान्यात नेऊन त्यांना फायदा नाही. बघितलं तुम्ही म्हणता मला, तुम्ही व्हिडिओ टाकीत नाहीत, तर माझ्या डोक्याला किती ताण असतो, किती टेन्शन असतात माझ्या डोक्याला. त्याच्यासाठी मला जाणं गरजेचंच आहे आता. टेन्शन म्हणजे इकडलं टेन्शन, तिकडलं सगळं डोकं माझं बधीर झालं. आपण काय सांगायचं कोणाला. चला, जे आहे ते बरं आहे. प्रत्येक गोष्टीला तोंड देत चालायचं, असं काम आहे माझं. पहिल्यापासून असंच आहे. चालू दे. आता हे अर्ध्या सोडून नाही गेलं पाहिजे हे सगळं.
तिकडं हे सगळं क्लिअर मी आलते ना तेव्हाच मला वाटत होतं सगळं क्लिअर करून जाईन, व्यवस्थित करून जाईन असं वाटत होतं मला, की सगळं जिथले तिथं करून जाईन रस्ता बिस्ता. पण आता हे शासकीय रस्त्याचं काम आहे, त्यांच्या पद्धतीने ते करते ना. पण वावरात पाणी आहे, पाण्यात वावरात JCB आल्याशिवाय हे रस्त्याचं काम होत नाही. आणि JCB पाण्यामध्ये येऊ शकत नाही. आता ते खूप पाणी आहे अजून, त्याच्यामुळं म्हणलं बघू 2-4 दिवसांनी काय फोन येते ना चुकून, काय काय नाही ते समजणंच आपल्याला. त्याचं त्या तब्येतीमुळं मला थोडंसं ना टेन्शन यायला लागलं, तब्येत ठीक नाही म्हणून टेन्शन यायला लागलं थोडंसं. म्हणून जाणं माझं खूप गरजेचं होतं. आज निघायलाच पाहिजे, म्हणजे आज तर निघायच पाहिजे. उशीरच झाला आहे, आता किती वाजले तर 11 11:30 वाजले. तर 11:30 इथं घरीच वाजलेच, तर 2-3 का वाजना जायला मुंबईला. नगरहून डायरेक्ट गाडी धरीन आणि डायरेक्ट जाईन. आता पुण्यात कुठं थांबणार नाही, आता थांबून जमणारच नाही.